रूप पाहता सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. रूप पाहता सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. तुहा माधव बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. बहुत सुकृतांदोंदी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. सर्वस्वाचे आगर बाबर देवीवर, बाबर देवीवर, बाबर देवीवर. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते.
हरे शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा
चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयनं बालमुकुन्द मनसा स्मरामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रहे समागत्य तिष्ठन्तमहानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजं पाण्डुरङ्गम् पांडुरंगा लोकाभिराम गणंगधिराम राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये पवनतनय संकटहरण मंगलमूर्ति रूप रामलखन सीता सहित हृदय बसु सुरभूप श्री ज्ञानेशाचे ज्ञानमूर्ती साक्षात प्रेमस्वरूपिणं नामदेव दयाभूतं नाथ वंदे पुनः पुनः वैराग्यस्य परं मूर्ति देहु क्षत्र निवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टकं मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम अनंत कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा सर्व प्राणी मात्रांचे जीवाच्या ठिकाणी ज्या भगवंताची शक्ती वास करते अशा भगवंताला नमन करून समोर बसलेले मायबाप मागे बसणारे टाळकरी मृदंगाचार्य विनेकरी चोपदार बाबा आणि संपूर्ण महाराज मंडळी एक वारकरी संता म्हणून मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या भारत ही देवभूमी आहे. विदर्भ अवली यांची भूमी आणि महाराष्ट्र संतांची उदाहरणार्थ ज्ञानोबा तुकोबा गोरोबा चोखोबा सावतोबा सेनाबाबा रोहिदास महाराज संताजी जगनाडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे बाबा सद्गुरु जोगबाबा मामासाहेब दांडेकर जयराम बाबा भोसले अमृत बाबा नरखेडकर भाऊसाहेब नागपूरकर बोधे बाबा निवृत्ती बाबा बघते आपल्याकडे जर आपण पाहिलं तर सखाराम महाराज श्रीराम महाराज भोजने महाराज पांडुरंग महाराज पाटकर शिवराम बाबा पवार वेदशास्त्र संपन्न असणारे वासुदेवजी महाराज विदर्भ अवली यांची भूमी म्हटल्यामुळे सर्वांचं लक्ष आहे समर्थ सद्गुरू गजानन बाबा जवळच मधात दोघांनी नदी घेतली मन्न करणं वजेगावकडे लक्ष दिलं तर रामचंद्र बाबा आजही अकोला नगरीमध्ये चालती फिरती शिवजीची ज्योत दिसते सद्गुरू राजू बाबा अशा संतांच्या पदस्पर्शाने पावन झाली विदर्भ महाराष्ट्र आपली भूमी आहे त्या सर्व संतांना नमन करणं अति महत्वाचं आहे ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो
गडासारखं पवित्र गाव, संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. तुम्ही आपण इथं कशा करता गोळा झालोय सांगायची गरज नाही, सर्वांना विदित आहे. हरिभक्त पारायण अमोल महाराज वक्ते यांच्या मुखातली शिवकथा तुम्ही ऐकून राहिले. ती कथा कोणत्या निमित्ताने सांगायची गरज नाही, निमित्त 3 आहे. पहिलं निमित्त आहे घराचं बांधकाम पूर्ण झालं, त्याचा वास्तू. आता बरेच लोक त्याला कोणी वास्तू म्हणते आणि काही जण गृहप्रवेश म्हणतात. वास्तू असते का गृहप्रवेश असते, थोडासा विचार करून पाहायचं. दुसरं कारण असं आहे, ज्या बाबांना वैकुंठवास स्वर्गवास मिळाला त्यांचे 4 मुलं होते, हरिभक्त पारायण देवराव पाटील आणि एक सुपुत्र. निमित्त असते, निमित्ताचा धनीन केला असे प्राण. आपण म्हणतो काहीतरी आळ आलं असतं तर बरं झालं असतं, असं त्या बाबांनी का केलं गोपाल दादा. त्यापैकी विनायक दादाच्या डोक्यात आलं की हा असा पर्वकाल करणं अति महत्वाचं आहे. आणि जे हिवाळे महाराज आहेत ते विनायक दादाचे कोण लागतात, साळू. याले म्हणतात साळू. आमचं तर साळू साळू मरेलो गोट नको काढू म्हणते. आमचे साळू असे आहेत, रामरामही करत नाहीत. आणि हे साळू असे आहेत त्यांच्या वास्तूतला दोष काढणारे आहेत. वास्तूतला दोष काढून राहिले. आता वास्तुदोष म्हणतो, वास्तुपूजा म्हणतो आपण, तो आहे गृहप्रवेश. जसं त्याच्या आधी, जसं आता आपण इथं बसलो, ही काय आहे, हे कोणाची जागा आहे, हेचीच आहे. काय आहे हे, जागा समजा. आता स्टँडर्ड लोक याला प्लॉट म्हणतील, प्लॉट आहे. पण ही काय खऱ्या अर्थानं आमची जागा. शहरातही घेतलं तरी प्लॉट घेतला, प्लॉट नाही घेतला, जागा घेतली. तुम्ही जागा शब्द बरोबर आहे का, जागा काय आहे, जागा. आम्हाला फक्त आनंद होते जागा घेतली की, पण तसं नाही. हे घेतल्यात तुम्ही इथं घर बांधा, आता जागा नाही. लक्षात आलं. हो, नुसतं जागा नाही. तुम्हाला काय वाटते घर बांधलं म्हणजे आपलं टेन्शन गेलं, टेन्शन गेलं नाही, टेन्शन सुरू झालं. मग आता याच्यात तुम्ही जीवन जगत असताना झोपून नका जीवन जगू, जागा होऊन जीवन जगा. हे होय जागा. आम्ही घर बांधतो झोपतो खुशीनाम, पण नाही, जागा. आपल्या साधू संतांनी जाग केलं आणि आम्ही जर या घरात आणि या जागेत जाग होत नसेल तर जन्म येऊन काय केले. म्हणून जागेतला काढला दोष आणि अधोगतीनं मरण झालं असं आपण म्हणतो. आणि 2च ग्रंथ असे आहेत अधोगतीनं गेलेल्या सूक्ष्म देहाला योग्य रस्ता देतात. एक श्रीमद भागवत कथा आणि दुसरी आहे शिवकथा. भागवत कथेतही तुम्ही ऐकलं असेल, बांबूचं झाड आणलं आणि त्याच्यामध्ये धुंदुकारी प्रविष्ट झाला. गोकर्णाने कथा ऐकली, 7व्या दिवशी त्याचं वितरण झालं. अनमोल महाराजांनी तुम्हाला पहिल्याच दिवशी कथा सांगितली असेल, एक बिंदुक नावाच्या ब्राह्मणाची. आणि त्या बुवाच्या पत्नीचं नाव काय होतं, तुम्ही होते काय कथेत, काय जण काय त्याच दिवशी होतं ते गेलं लेखाचं काय होतं, चंचुला आहे, काहीच्या मुखातून आलं का हो. तिनं पती मरण पावल्यावर विधवा झाली. आपल्याकडे विधवेला अपशकुनी म्हणतात, पण अपशकुनी कोणीच नाही. काही काही लोक म्हणतात त्याचं तोंड पाहिलं म्हणून खायला नाही भेटलं, दिवस उपासच झाला. कोणी म्हणते तो माणूस आहे त्याचं तोंड पाहिलं की काम नाही होत. विधवा आहे, पण हा अन्याय आहे. शिवकथेत सगळे अन्याय दूर झाले बरोबर जर ऐकली वाचली तर. हा पुरुष मंडळींनी महिलांवर केलेला अन्याय आहे. कोणता, पहिला अन्याय असा आहे की मुलीपेक्षा
मुलगा म्हणजे नवरदेव 10-15 वर्षानं पहिले मोठा पाहत होते. अर्धा फरकच हो, 20 वर्षाची तो 40 वर्षाचा. आताही 2-4 वर्षाचा फरक ठेवतात, पण 10च्या वर फरक ठेवू नये. 10 वर्षानं बुद्धीची पिढी बदलते. दोघांमध्ये जर आजही पटत नसेल, अर्ध आयुष्य होऊन गेलं असेल तरी किचकिच होते, समजून घ्या 10 वर्षाच्या वरचे आहेत हे जोडपं. 10 वर्षाच्या म्हणजे लेकराच्या नाही, त्या दोघांच्या वयात अंतर. कारण ते मरेपर्यंत एका ताटात खाऊच शकत नाहीत, कारण बुद्धीची ते पिढी बदलून जाते. मग हा अन्याय होता. कसं, पती मेला की पत्नीला सती जावं लागेल, नाही गेली तर जबरदस्तीनं पाठवा. मग तुम्ही हे ऐकलं का कधीतरी, एक बाई मरण पावली तो बुवा सती गेला? नाही. मग हा पुरुष मंडळीनं महिलांवर केलेला अन्याय. दुसरं, बाई विधवा झाली, तिचं तोंड पाहू नाही, ते कुठं पूजेत चालत नाही, कुठंच नाही. मालक मेला, ती विधवा झाली, पण एखाद्याची पत्नी मरण पावली, तो कोण व्हायला पाहिजे? बुवा गेला, बाई विधवा झाली, बाई गेल्यावर तो कोण व्हायला पाहिजे? विधव्या विदूर, तो विदूर झाला. मग तो संबंधात चालते, पाहुण्यात चालते, सोयरीकीत चालते. आणखीन तुम्ही बारकाईन लक्ष ठेवा, मुलगा मुलगी म्हणजे पती पत्नी यांच्या वयात समानता असली तरी काही वाईट होत नाही, मुलापेक्षा मुलगी वयानं मोठी असली तरी काही वाईट होत नाही. पण एवढा फरक का करत? त्याचं कारण 15-20 वर्षाचा फरक असेल. तो फरक का ठेवत? त्याचं कारण ऐका. मुली झाल्या की सासरी जात, मुलं झाले, लग्न झाले की वेगळे राहा. मग समजा 2च वर्षाचा फरक आहे, पती 80चा झाला आणि पत्नी 78ची आहे. बकेटा घेऊन हापशीवर कोण जावं या बुडे येतो? म्हणून बुडे इतके हुशार होते माणसं पहिले, 10-15 वर्षाचा फरक ठेवत. हे 80चं झालं तरी ते 65ची असे जरा बकेटा घेऊन जायचे. हा अन्याय होता. आणि चंचूला सती जाण्यास तयार झाली होती, पण तिला एक शिवकथेत बोध मिळाला. तुम्ही म्हणा ते अमोलबानं सांगितल्यावर तुम्ही कशाला सांगून राहिले? सांगून नाही राहिलो आपण, इथं एक पुराण चालू आहे, 18 पुराणातलं. त्याला शिवकथा म्हणतात. कोणी शिवलीला अमृत म्हणते, कोणी शिवपुराण म्हणते. पण तुम्ही आता शिवकथा ऐकून राहिले, पण शिव शब्दाचा अर्थ समजून नाही घेतला. इथं असं लिहिलं का शंकर कथा, महादेव पुराण नाही, किंवा घृष्णेश्वर पुराण नाही. इथं कोणतं पुराण आहे? शिवपुराण. आता शिव शब्दाचा अर्थ समजावून घेतल्याशिवाय तुम्हाला शिवपुराणात जाताच येत नाही. एखादा शब्दच माहित नाही. आता एकाने प्रश्न केला होता, बा म्हणे महाराज यंदा अधिक महिना आहे म्हणतात, लग्नाची अडचण आहे, त्याच्या पुढे शिंगुस्त आहे म्हणे. म्हणजे तुला कोण सांगितलं? म्हणे जुन्या बाय म्हणतात. म्हटले शिंगुस्त म्हणजे काय? म्हणे ते काहीच माहित नाही. हो, अपशब्द बोलतो आपण सगळे. जसं आता उद्या लग्न असते, आदल्या दिवशी आपण ते 2 माठ आणतो, त्याची पूजा करतो. ते काय? देवकुंडी. एक पाठी काढतात घरातून बाहेर, तिला कोणती पाठी म्हणतात? जेवणार. पण नाही, जेवणारा शब्दच नाही, तो देवनार पाठी आहे. ती पाठी कोणती? असे तर तुम्हाला मी दिवस नाही गेलो शब्द सांगतो, एवढा मराठी संच पक्का आहे आमचा. असे कितीतरी अपशब्द आपण जीवनात बोलतो. म्हणून शिव शब्दाचा अर्थ ऐकावा लागेल. इथं चंचुलेला शिवकथा सांगावा लागली. नारद तुंबर सगळे बोलावले, आणि शिवकथेत ते अधोगतीनं गेलेले जीव येतात, ती कथा ऐकतात. आणि हे नाईक दादा, हा माळी परिवार, हिवाळे महाराज, अमोल बाबा या सर्व महाराज मंडळींनी सहाय्य केलं. आणि भागवतामध्ये ऐकलं आपण बांबू पाहिजे, आणि शिवकथेत काय पाहिजे ऐका, पिंपळ. आणि इथं तिरगुणीच आहे, त्याच्यामुळे चिंता नाही. आणि सर्वांना मोक्षाले पाठवणारे काळाचे महाकाळ महादेव इथं हजर आहेत. म्हणून वास्तू दोषही निघाला, जागा हे जागा, माळी परिवार जागाही झाला. आणि कथा सगळ्या दुःखाची व्यथा दूर करणारी आहे. एकाच्या कैवाळी उभी बहुतांचे कोळी. एकच माळी परिवार नाही, ज्या गावात जिथपर्यंत आवाज जात असेल तेवढ्यांचा उद्धार आहे. ही कथा ऐकलेली. म्हणून त्याच्या आधी तुम्ही शिवकथेचा अर्थ, शिव शब्दाचा अर्थ ऐकून घ्या, मग तुमच्या लक्षात येईल. शिव शब्दाचा पहिला अर्थ आहे स्पर्श. तुम्हाला बोर वाटते का रोजच्या पेक्षा? शिव शब्दाचा पहिला अर्थ आहे स्पर्श. शिव शब्दाचा दुसरा अर्थ आहे समभाव.
शिव शब्दाचा तिसरा अर्थ आहे ज्योत. शिव शब्दाचा चौथा अर्थ आहे कल्याण. शिव शब्दाचा पाचवा अर्थ आहे सीमा. शिव शब्दाचा सहावा अर्थ आहे ऐक्य. आता या अर्थाची कथा म्हणजे शिवकथा. शिव शब्दाचा पहिला अर्थ सांगितला तुम्हाला मी, स्पर्श. शिव शब्दाचा अर्थ काय? स्पर्श. समजून घ्यायचा. तुम्ही रस्त्यानं चालले, हातात पिशवी होती, डोक्यावर पाण्याचं कळशी होती, भरणं होतं. तिकडून एक काळा आला आणि तुम्हाला त्यानं झपाट मारली, निघून गेला. आता आपण खेड्यात राहणार लोक, आपण काय म्हणू, कावळ्यानं झपाट मारली. पण स्टँडर्ड लोक काय म्हणतील, माझ्या अंगाला कावळा शिवला, म्हणजे स्पर्श केला. शिव शब्दाचा अर्थ आहे स्पर्श. जगाच्या पाठीवर अनेक देव आहेत, पण हे दोनच देव असे आहेत की त्यांना स्पर्श करून पाया पडायचं असते. पहा, इतर कोणीही मंदिरात, शेगावले तुम्ही जा, बाबाच्या समाधीला हात लागते का? तिकडे जा, उत्तर प्रदेशात जा, खाली दख्खनच्या पठारात जा, तिकडे साऊथ मध्ये 500 फुटाहून 100 फुटाहून देवदर्शन आहे. पण जगाच्या पाठीवर दोनच देव असे आहेत, त्यांना शिव म्हणतात, स्पर्श. एक विठुराय, दुसरे महादेव. विठुरायाचं दर्शन दोघांनी घ्यायचं, पती पत्नीनी. पण कसं घ्यायचं? पती पुढे पत्नी मागे. उजव्या पायाला विठुरायाच्या पतीनं दोन्ही हात लावून नमस्कार करायचा, डाव्या पायाला पत्नीनी हात लावून डोकं टेकवायचं, 3 पावलं मागे यायचं, श्री विठ्ठल करत घरी यायचं. दुसरा देव हा आहे महादेव. दोघांनी सारखं दर्शन घ्यावं. आणखीन एक तिसरा देव आहे, तो महादेवाचाच अवतार आहे, जेजुरी. तिथली दर्शनाची बारी जरा वेगळी आहे. पती पत्नीनं हातात हात धरून जायचं. गडाच्या पहिल्या पायरीवर गेलं का पतीनं पत्नीला उचलावं आणि पूर्ण पायऱ्या चढून गडावर जावं. हे आहे जेजुरीची रीत. पण पतीचं वजन असं 55, बाईचं असं 81. झाली की नाही आपत्ती, कोण आल्यावर ट्रॅक्शनच लावा लागतील दवाखान्यात. पण कमीत कमी 3 तरी पायऱ्या चढल्याशिवाय स्पर्श होत नाही, दर्शन होत नाही. आणि शिवजीचं, शिव शब्दाचा अर्थ तुम्हाला स्पर्श सांगून राहिलो. गाभाऱ्यात असते शिवलिंग पिंड, बाहेर असते नंदकिशोर भगवान. त्या दोघांच्या मधातून आडवं येणं जाणं कोणच करू नये, दोष लागतात. शिवजीला शास्त्रानुसार अर्धी प्रदक्षिणा आहे, पण कशी करायची? नंदीच्या पाठी मागून शेपटी जळू भरू, पती पुढे पत्नी मागे, दोघांनी आत जावं. तो पाणी जाण्याचा मार्ग आहे, त्याला जगन्मातेचा योनी मार्ग म्हटलाय, तो ओलांडू नाही. मांडी मारून तिथं खाली बसावं, शिवपूजन करावं. त्या लिंगाला दोघांनी हात लावावं, मस्तक टेकवावं. पत्नीनं तसंच बसले राहावं. पती जसा आत गेला तसं त्यानं उठून बाहेर यावं. नंदीजवळ आल्यानंतर नंदीच्या शिंगावर पतीनं आपल्या या उजव्या हाताची ही बोटं ठेवून आपल्या पत्नीला त्या शिंगांमधून पाहून 3 वेळा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणावं. पुन्हा आत जावं आणि लिंगाला पतीनं हात लावायचा, मस्तक टेकवायचं. पत्नीनं बाहेर यावं आणि त्या पत्नीने मग डावा हात ठेवून पतीला 3 वेळा पाहून ओम नमः शिवाय म्हणावं. तुम्हाला काय वाटते, महादेव भोळे आहेत? भोळे नाहीत, जरा बारकानं ऐका. पहा, एका कथेत असंच सांगितलं मी, म्हणे महाराज, आमच्या गावाच्या नंदीचे शिंग लयच लहान आहेत, त्याच्यातून दिसत नाही. म्हटलं मग या ढोपरातून पाहून दर्शन घ्यावं. असं शास्त्र नियम आहे. विठ्ठल विठ्ठल. तसंही महिला मंडळींना काही गोष्टी वर्ज्य असतात. काय काय वर्ज्य आहे बघा. महिला मंडळींनी अग्नीत तूप कधी जाळू नये, महिला मंडळींनी दंडवत कधी घालू नये, महिलांनी लोटांगण कधी घालू नये, महिला मंडळींनी मुंडन कधी करू नये, महिला मंडळींनी मराव तरी पती सोडून कोणाच्या हातात हात असा देऊ नये, महिला मंडळींनी डोक्यात फेटा पगडी कधी टोपी घालू नये. तुम्हाला झोप आल्यासारखं होऊन राहिलं का? पहा, जरा बारकाईने नाही का, शिव शब्दाचा पहिलाच अर्थ आहे. महिला मंडळींनी 3च देवाच्या पाया पडावं. पहिले देव सांगितले विठुराया, दुसरा देव शंभू महादेव आणि तिसरा देव महिला मंडळीचा मोठा महादेव. मोठा महादेव ध्यानात आला असेल ना, तो चौऱ्यागडचा आणि धारगडचा नाही, हा घरचाच भोळा. काही म्हणा, चालला पानपट्टी लोक हसत हसत. बाकी चौथ्या कोण्याच देवाच्या पाया पडू नये. आमच्यासारखे जे येतात ना, तर यांच्या चुकूनही पाया पडू नये.
म्हणून महिला मंडळींना दंडकच असते. या 3 देवांचे दर्शन घेत असताना चौथा जर आला तर 2 हस्तक आणि 3रं मस्तक असा नमस्कार करायचा. हे मीच सांगून राहिलो असं नाही, हजारो वर्षापासून आपल्याकडे पद्धत आहे. शिवपुराणात आहे असंही नाही. कोणती पद्धत आहे बघा. पहिले महिनाभर आपल्या गावात घरोघरी त्या बाहुल्या बसवत. बाहुल्या भुलाबाई. आता ते गाण्यात माय अवघ्या पाठ आहेत, पण इतके म्हणायला पुरतात काय. पण शेवटचं गाणं मी पुढे म्हणतो, बाहेर तुम्ही मागं म्हणा. मातापूर झळकणी झळकणीचं एकच पान. पुढे काय. दुरून भुलाबाई नमस्कार. हजारो वर्षापासून सांगून ठेवलं की हे 3 दिवस सोडून महिलांनी कसा नमस्कार करावा इतरांना. दुरून भुलाबाई नमस्कार. भुलाबाई म्हणजे त्या मातीच्या बावल्या नाही, तुम्ही या भुल्या. तुम्हाला जर आज्ञा काही देऊन आलाय चालते, मी काही मुक्कामी नाही. पा रावणानं सीतामाईला नेलं. रावण विद्वान होता, हुशार होता. त्याला माहित होतं भारतातल्या महिलांचा भरोसा त्यांच्या पतीवर नाही, त्यांच्या मुलावर नाही, त्यांच्या भावावर नाही. भारतातल्या महिलांचा भरोसा फक्त एकट्या साधूवर आहे. पा म्हणून रावण कोणाचं रूप घेऊन आला. साधूच. मग सीतामाईला कोण नेलं. रावणानं म्हणा म्हटलं, साधूनं म्हणता काय. रावणानं नेलं. साधून नाही म्हणता येतं. आपल्या ज्ञानोबा तुकोबाच्या इकडे पहा जरा, एवढंही असं खाकच बरंही बोट दाखवायची जागा नाही. काही म्हणतील साधून, हो साधूच्या सोंगात बदमाशानं नेलं. हे एक लक्षात ठेवा. म्हणून शिव शब्दाचा पहिला अर्थ आहे स्पर्श, म्हणजे शिवजीचं दर्शन घ्यायचं स्पर्श. दुसरा अर्थ आहे ज्योत. ज्योती असतात 12. म्हणून नामदेव महाराज म्हणतात सत्य ज्योतिर्लिंगी 12. आणि आपल्या ठिकाणी त्या 12 ज्योती भरल्या आहेत. तशा तुमच्या ध्यानात येत नाही. तुम्ही जर पावसाळ्यात शेतात गेले गाईले गवत आणायसाठी, डोक्यात दुसराच गोंधळ होता, चालले पाऊल वाटीनं चिखलातून. जाता जाता 3 फुटावर 10चा आकडा असा उभा राहू द्या. तुमच्या अंगाचं लखलख पाणी होते. घरी पडत येताना बसणाऱ्या सांगतो, बाप रे बाप एवढी दिसली म्हणते लाट. माय अंगाचं पाणी झालं. माय 7 गेले. 7 5 किती होता. ह्या 12 ज्योती आहेत इथं शिवजीच्या. त्या 7च्या सोबत जर 5ही गेल्या असत्या तर 5च जण नेऊन टाकतात, 6व्याचं काम नाही. ह्या 12 ज्योती आहेत. ज्योत म्हणजे प्रकाशमान ज्योत, कधी मरत नसते. शिव शब्दाचा दुसरा अर्थ ज्योत. तिसरा अर्थ समभाव. तुम्ही शिवकथेत ऐकलं शिन, स्वतःच्या सासऱ्याचं मुंडकं नाही ठेवलं तर आम्ही त्याचे कोणीच नाही. समभाव म्हणजे शिव. शिव शब्दाचा चौथा अर्थ आहे कल्याण. कल्याण शब्दाचा अर्थ असा होतो परम सुखाची प्राप्ती म्हणजे शिव. आता कल्याणची 3 अर्थ होतात. मुंबईला लागूनच आहे कल्याण, म्हणजे शिव म्हणजे ते कल्याण नाही. आता कल्याणचा आणखीन एक दुसरा अर्थ होते. 12 वाजता लोक बसेल असतात. तुमच्या ध्यानात अशी एक कप भर पिऊन जातात घरून, दुपट असं बांधतात, कोणी गेलं याच्या घरचं. आणि 12 वाजले की का रे एका दाण्यानंच मार खाल्ला म्हणते. म्हणजे शिव म्हणजे तेही कल्याण नाही. मग शिव म्हणजे कल्याण कोणता हो. परम सुखाची प्राप्ती. त्याच्यानंतर शिव शब्दाचा अर्थ आहे समभाव. समभावाच्या नंतरचा शिव शब्दाचा अर्थ आहे सीमा, मर्यादा. सीमा म्हणजे मर्यादा. जशी 2 गावात सीमा असते, शिव शिव म्हणतो ना आपण. पूर्वी नवरदेव घरून निघाला की त्याच्यासोबत त्या लांडगे असत बिनशब्दाचे, त्याच्यासोबत 2 नारळ देत. अय पोरो, एक मारुती बावर फोड जा आणि एक तिकडे कुठे फोड जा, शिवर. बघ ते शिव म्हणजे मर्यादा. आणि हा हाय जीव, तो हाय शिव. आणि याची मर्यादा आहे, यानं त्याला शरण जावं. आणि शेवटचा शिव शब्दाचा अर्थ आहे जोडणे. शिव म्हणजे जोडणे. जोडणे म्हणजे ममई वंश जीव लोके हो, त्याचाच हा अंश आहे. आपण शिवजीपासून उत्पन्न झालो, पण या कलीच्या वातावरणानं आम्ही फाडल्या गेलो, दूर गेलो. दूर गेलो. समजा एखादं धोतर आणलं, समजा दुपट्टा आणला, तो भिजत घातला, तारावर वाळू घातला, हवा आली, अडकला, तो खिड्यात एवढा मोठा फाटला. सुनबाईचं मन दुखलं. सासूबाई पाहो, नवाच होता, वापरला नाही, फाटला. सासूबाईने फाटू दे, फाटला तर आपल्या घरी मशीन आहे ना हो, काय कर मग त्याले. शिव. शिव म्हणजे त्याला जोड. मग हा जीव त्या शिवापासून फाटला, दूर गेला.
मग आज 5 दिवस झाले अमोल महाराज, हिवाळे महाराज यांनी भक्तीचा सुई दोरा घेऊन आम्हाला शिवायचे प्रयत्न करून राहिले पहा. म्हणजे जोडायचे. हा शिव शब्दाचा जोडणे अर्थ आहे पहा. मग आता शिव कसे आहेत? 5 मुख्य संप्रदाय. तुम्हाला थोडस गोर वाटीन पण ऐका. सध्या ही 42 संप्रदायात आपल्या पृथ्वीवर म्हटल्यापेक्षा भारतात. तरी नवीन निघतातच. कोणी कसं गंध लावते, कोणी कुठे लावते, कोणी कुठे लावते. एक जण मुले म्हणे महाराज तुम्ही बुक्का खाली लावता किंवा दर म्हटलं मग आता काहीच ध्यान नसते. हो आमचं तर म्हटलं कोण्या दिवशी गाडीवर हरिपाठ, कोण्या दिवशी रेल्वेत हरिपाठ, कोण्या दिवशी एसटीत हरिपाठ. बिनांग द्यायचे काले करावं लागतात आम्हाला कधी कधी. पण लोक म्हणून पा रे नेम केला नेमानं ओळख नेलं यमानं. हो जसं वेळ असते तसं सामील व्हावं लागत असते. म्हणून जरा बार काही नाही का. काय सांगून राहील तुम्ही? हा भुलला वाटते बा. काही जण म्हणतील त्या तळेगावच्या पाहुण्याला हाच बुवा दिसला होता का असंही म्हणतील. पण थोडस बार काही नाही का. मुख्य 5 संप्रदाय 42 जाऊ द्या. पहिल्या नंबरचा संप्रदाय शैव, दुसऱ्या नंबरचा संप्रदाय देवी, तिसऱ्या नंबरचा संप्रदाय गणपत्य, चौथ्या नंबरचा संप्रदाय सूर्य, 5व्या नंबरचा सनातन वैष्णव वारकरी. पण इथं थोडासा भेद आहे. हे सगळे आम्ही जे उभे आहोत, तुम्ही बसलेले आपण वारकरी लोक सगळे. पुराण कोणाचं चालू आहे? शिवजीचं. आणि अभंग कोण्या महात्म्याचा आहे? नाथबाबाचा. नाथबाबा कोण्या संप्रदायाचे होते? दत्त संप्रदायाचे. ज्यांचा अभंग आहे ते दत्त संप्रदायाचे. उभे आहेत हे लोक वारकरी संप्रदायाचे. आणि जयचा महिमा आपण सांगून राहिलो ते शिव संप्रदायाचे. बारकाय नाही का. 5 संप्रदायात मुख्य, बाकीच्या याच्या शाखा पल्लव फांद्या असतात. पण या 4ही संप्रदायांनी वैष्णव संप्रदायाला कमी लेखलं आणि हाकलून दिलं. पण वैष्णव संप्रदायाने सर्व संप्रदायाला आपलं मानलं आणि वैष्णव आहेत म्हणून सर्व संप्रदाय जिवंत आहेत, नाही तर मेले असते. पहा पहिल्या नंबरचा संप्रदाय आपण खालून वर यायचं. शेवटचा सांगितला होता मी सूर्य. सूर्य संप्रदायाची पहा हातवटी कशी आहे. तसं कोणीच वागून नाही राहिलं. आपले वारकरी आहेत म्हणून सूर्य संप्रदाय जिवंत आहे. कसं बघा. सूर्य संप्रदायाचा 8 दिवसातून एकच उपवास आहे. आजचा कोणावर आहे? रविवार. म्हणजे सूर्य संप्रदायाचे लोक रविवारचा उपवास करतात. त्यांच्या गळ्यामध्ये माळ असते पण लोखंड चुंबकाची असते. त्यांच्या कपाळाला गंध असते पण इंग्रजी यू आकारासारखं शिवाजी राजे लावायचे तसं असते. आणि 12 महिन्यातून त्यांचा महिना एकच असते, पौष. त्यांनी वारकऱ्याला कमी समजलं होतं पण वारकरी संप्रदायाने त्यांना आपलं मानलं म्हणून तो संप्रदाय माहीत तरी आहे, नाही तर संपला होता. बा आजही आपण सगळे लोक पहाटे उठतो, स्नान करतो, सूर्याला अर्घ्य देतो, नमस्कार करतो. आपल्या महिला आहेत म्हणूनच पौष महिना साजरा करतात. महिनाभर नाही पण त्याच्यातले पुसातले 4 इतवार तरी बाया आपल्या करतात. म्हणून तो महिना, तो देव शिल्लक राहिला. दुसरा गणपती. आता गणपती संप्रदायाचा उपास 8 दिवसातून नाही 15 दिवसातून असते. असंही नाही महिन्यातून. कोणता? चतुर्थी. सूर्य संप्रदायाचं तुम्हाला सांगितलं माळ चुंबकाची, गंध इंग्रजी यू आकाराचं, 8 दिवसातला रविवार, महिन्यातला पौष महिना, मंत्र ओम आदित्याय नमः. आता गणपती संप्रदायाचं बघा. महिन्यातून एकच उपवास, 8 दिवसातून नाही, संकष्ट चतुर्थी. गंध असते सिंदूर म्हणून गणपतीचं नाव आहे सिंदूर वदना. पण आम्ही गणपतीला राहू दिला शेंदूर लावायचं, मारुतीला सुरू करून दिला. हनुमानजीला पूर्ण अंगाला शेंदूर नसते, फक्त छातीला खड्डा आहे तिथंच असते. पण काय माहित लोकांनी कसं सुरू करून दिलं. बरं मारुतीवाले लावतातच लावतात. बाजूनं जर पिंड असली तर पिंडीला लावतात. आणि बोट जर शिल्लक उरले तर खंब्याला लावत येतात. वास्तविक चंद्रा हिंदरी दैवते कोण पूजिलही भूती घेते. चंद्राचा एकच देव आहे हा गणेश. माळ असते त्या बाबाच्या गळ्यात श्वेत मांदारी म्हणजे पांढऱ्या रुईच्या काष्टाची. भक्ताच्याही गळ्यात पाहिजे पांढऱ्या रुईच्या काष्टाची. मंत्र आहे ओम गण गणपतये नमः. त्या संप्रदायाने वारकरी संप्रदायाला हाकललं, कमी समजले. पण वारकरी लोक आहेत म्हणून तो संप्रदाय आहे. माऊली म्हणतात देवा तुची गणेश. जगद्गुरु तुकोबाराय तर पहिल्यांदा त्यांना नमन करतात. करू प्रथम नमन करो
वारकरी संप्रदायाने गणेशाची स्तुती केली. गणपती संप्रदायाने वैष्णवाला कमी समजून दिलं होतं. वारकरी तुम्ही आम्ही आहो म्हणून गणेश संप्रदाय जिवंत आहे. त्याच्यानंतरचा देवी. आता देवी संप्रदायाचं सांगतो बघा. या देवीचा उपवास 8 दिवसातून असते. कोणता? देवीचा कोण वार असते? तुम्ही काही उपास तापास धरत नसता वाटते. मंगळवार नाही, मंगळवार हनुमानजीचा आहे. देवीचा शुक्रवार आहे. 8 दिवसातून शुक्रवार, 12 महिन्यातून महिना आहे ते आश्विन. त्याच्यानंतर आता गंध बघा कसा आहे. पुरुष मंडळींनी देवीजवळ भांग करून जाऊ नये, महिलांनी वेणी घालून जाऊ नये. केस असे मोकळे ठेवूनच गेलं पाहिजे. टिक्का बुक्का असा साजरा लावून गेलं नाही पाहिजे. हळद आणि कुंकू असं हातावर घेत असतात आणि इथून इथपर्यंत लावायचं असते. त्याला मळवट म्हणतात, मोरट म्हणतो आपण. ते लावून गेलो पाहिजे. देवीच्याही गळ्यात माळ पाहिजे कवड्याची, आणि आपल्याही गळ्यात पाहिजे असते कवड्याची. महिना अश्विन असतो. आता मंत्र बघा कोणता आहे. ओम ह्रीम क्लीम चामुंडाय नमः. आणि हवन करताना बदलते. ओम ह्रीम क्लीम चामुंडे विच्चे स्वाहा. हा तो मंत्र आहे. देवीवाल्याने वारकऱ्यांना दूर लोटलं, पण वारकरी आहेत म्हणून देवी जिवंत आहे. माऊली म्हणतात, तू विटेवर सकाळी बाई ओ करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी ओ करी कृपा. किंवा अनादि अंबिका भगवती बोत परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती. किंवा व्यास वसिष्ठ शुक गोंधळी नाचताती सोहम मेळी. सगळ्या संतांनी देवीची आराधना केली. माऊली तर इतकं सुंदर म्हणतात. म्हणून अंबे श्रीमंते निज देन कल्पलते परिज्ञापी माते ग्रंथ निरूपिणी. एवढं सुंदर वर्णन केलं. आता खरा संप्रदाय राहिला हा. इथं ज्यांचं पुराण चालू आहे तो. हा कोणता संप्रदाय? शैव. आणि आपण कोण आहोत? सगळे वैष्णव. या दोन संप्रदाय ते खूप भेद आहे. कसा भेद आहे बघा. वारकरी लोकही सोमवार उपवास करतात आणि शिव संप्रदायाचे लोकही सोमवार करतात. वैष्णव लोक सुद्धा एकादशी करतात आणि शैवही एकादशी करतात, पण जरा फरक आहे. शिव लोक एकादशी करतात पहिल्या दिवसाची, तिला म्हणतात स्मार्त. आणि वैष्णव करतात दुसऱ्या दिवसाची, तिला कोणती म्हणतो आपण? भागवती. आता काही लोकांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही, भागवती म्हणत नाही. जुन्या बाया फक्त कॅलेंडर पाहतात. पाय बरं झेंडा कोण्या एकादशीवर आहे, तो झेंडा पताक दिसली की ते आपली एकादशी. एवढा फरक. बरं ते जाऊ द्या. वैष्णवांच्या गळ्यात माळ कोणती आहे? तुळशीची. शिवजीवाल्यांच्या गळ्यात रुद्राक्षाची. दोन माळेत किती फरक आहे. रुद्राक्षाचा मणी गळ्यात कधीच घालू नाही, कधीच नाही. शिवपुराणात सांगितलं असेल 4 वर्णाला चालते, स्त्री पुरुषाला चालते, पण ते घैसासनं लिहिलेलं शिवपुराण आहे. तो घैसास होऊन गेलो, त्यांनी लिहिलं. पण शिवपुराणात नाही, कुठेच ग्रंथात सांगितलं नाही. फक्त लहान छोटे मुलं, नाथ, गोसावी, ब्राह्मण, मशान बैरागी, संत, महंत, अवलिया यांनीच तो धारण करावा. संसारी माणसाने शिवलिंग किंवा आपला रुद्राक्ष याचे 4 प्रकार आहेत, तो धारण करू नये. तो जर गळ्यात असताना त्रिसंग घडला तर नरक यातना कधी चुकत नाहीत. पहा, तो देवघरातच ठेवला पाहिजे. तुमची आंघोळ झाली की छोटा तांब्याचा गडवा घ्यायचा. तो शिवलिंग नसला तर हा, आता त्याच्यात 14 मुखी पर्यंत असते. 1 मुखी, 2 मुखी, 14 पर्यंत. 1 मुखी कोणाला सापडतच नाही. 1 मुखी 12 वर्षातून 3च लागतात. 12 वर्षातून 3. पहिला 3ऱ्या नेत्रातून तयार होतो. खाली भूकंप होते, शेष मागतो शिवजीला, शिवजी शेषाला देतात. दुसरा इंद्र येते, इंद्राला देऊन टाकतात. उरतात किती? 3 पैकी 1. आणि तो 1 कोणाला भेटत असेल. मग आता खरे 1 मुखी तो 1च असते, तर हे ट्रक भर आले असतील कुठून? म्हणजे थोडी चिंतेचीच बाब आहे. पण मेंढी पडण आहेत सगळे जण. तो रुद्राक्ष 11 वेळा ओम नमः शिवाय म्हणून पाण्यात बुडवायचा, देवघरात पूजा करून ठेवायचा. ते पाणी पिऊन घ्यायचं. रुद्राक्षाच्या मण्यात एवढी ताकद आहे. रोज नित्यनेमानं 11 वेळा ओम नमः शिवायचा जप करून रुद्राक्ष बुडवलेलं पाणी जर पिले तर शरीरातला कोणताच कॅन्सर मरेपर्यंत होत नाही. हे रुद्राक्षाच्या मण्यात ताकद आहे. तुळशीच्या माळेत काय ताकद आहे? खरी तुळशीची माळ जर तुमच्या शरीरावर धारण असेल, तिचं पाणी जर अंगावर पडत असेल तर खाज, खरूज, इसगोल, नायटा, सोयऱ्याशीस हे होत नाही. दुसरं, हाय बीपी, लो, शुगर, थायरॉइड हे होत नाही. पहा किती पावर आहे. आणखीन बघा, रुद्राक्षाची माळ जर गळ्यात घालून गेली
तर जिथं भूताची भीती नाही त्या जागेवर 12 कोसावरले भूत येऊन उभे राहतात. हे रुद्राक्षाच्या मण्यात पावर आहे. आणि तुळशीच्या मण्यात एवढी पावर आहे, जिथं भूत आहे तिथं जाऊन उभे राहा, पडे भूत बाधा भय येते. एवढी मोठी ताकद आहे. पण आमच्या वारकऱ्यानं काय केलं माहित आहे, घेणं ना देणं, दिवसा कंदील घेऊन येणं, कोणाला विचारलं नाही, काही नाही, तुळशीच्या माळीतच त्याला मणी घालून तो. हे कोण्याच पुराणात सांग, दोन्ही देव एक आहेत. हो, दोन्ही देव एकच आहेत, एका नाण्याचे दोन बाजू आहेत, पण हे मनी नाही चालत ना. मशानभूमीत दोन गोष्टी नेऊन, आता ब्राह्मण बाबा बसले, दोन गोष्टी कोणत्या नेऊन बघा. रुद्राक्ष मशानात नेऊन असते, अंजनवा जानवं न्यायचं नाही, कदाचित आठवणच नाही तर अपसव्य करायचं, मग उलट्या खांद्यावर घालायचं, सव्य अपसव्य असे नियम आहेत शास्त्रानुसार. मग ज्याने माळीत रुद्राक्ष घातला त्याची किती पंचायत होणार आहे. तो मशानभूमीत नेऊ नये, काढून ठेवतो तो माळ, खाली घरी पडते. म्हणून मनानं कारभार करू नये, आपल्या वारकरी लोकांना विचारून केला पाहिजे. त्याच्यानंतर या दोन देवात फरक आहे, माणसात फरक आहे. वैष्णव मनुष्य मेला की 13 दिवस सुतक असते, शैव मेला की 3ऱ्या दिवशी फिटते, एवढा फरक आहे. आणखीन फरक सांगतो, वैष्णव लोक दरिद्री आहे, म्हणजे श्रीमंत होऊ देत नाहीत विष्णू, पायच्या पाय लक्ष्मी जवळ ठेवतात. आणि महादेवाचे भक्त श्रीमंत असतात, विष्णूचे भक्त दरिद्री असतात. हे ऐकून नाही तर लागसान त्याच्याच नांदी, महादेवाच्या श्रीमंत व्हायच्याच नांदी. आपण लोक रात्याने गडवे घेऊन गेले काही काही बाया. आमच्या महाराष्ट्रामुळे त्याला निजूच नाही, त्याला 5 वर्ष झाली आबा आहे ना, शेवाळ आणला. हो हो, रात्री फक्त एकाच रात्री पूजा चालते, महाशिवरात्रीला. सूर्यम आवडला की मंदिरात फक्त दिवा लावणं चालीन, ते 9च्या पुढे नाही. देव झोपते, आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा. आणि विष्णूची पूजा वर्षातून एकाच रात्री चालते, वैकुंठ चतुर्दशी. पण आता मेंढीपळणं मोठं व्हायसाठी, श्रीमंतीसाठी लोक काही करायला तयार होईल आहेत ना. म्हणून 20-30 वर्षाच्या आधी, 50 वर्षाच्या आधी आपली घरं कशाची होती अवघ्याची? मातीचीच होती. आता मातीचं दिसत नाही. आता याच्या पुढे तर पाय घासायला इटकर नाही सापडणार, कौल सापडणार नाही, दिसणारच नाही. पुढच्या लेकराला चित्रंगात दाखवायला गेलो असं कौल होतं गावरान. विष्णूचे भक्त दरिद्री आहे, शिवजीचे भक्त श्रीमंत आहेत. दुसरं सांगतो, राग न कैदी, विष्णूचे भक्त शांत आहेत, शिवजीचे भक्त तामस आहेत. पहा तुम्ही, आज गरम आहेत. आता इथं कोणी असतील तर त्याला राग येईन आपला, इतके गरम आहेत. महादेवाचे भक्त उठला तर मारुतीन, बसला तर गणपती. अशी भक्ती आहे महादेवाच्या भक्तांची, अशी त्यांची आस असते. आता या दोन भक्तातला फरक सांगितला, पण एक महत्वाचं सांगायचं राहिलं. शैव गंध कसं लावतात? तुम्हाला बोरच होऊन राहिलं वाटतं इतर दिवसापेक्षा. शैव लावतात अर्धपुंड्र म्हणजे आळवण, वैष्णव उभं. किती फरक आहे बघा. 40 वर्षाच्या आधी अवघ्याचे घर मातीची होती. मग दिवाळी दसऱ्याच्या नवरात्राच्या आधी अवघ्या बाया घर सारवत, सगळं सामान बाहेर काढत, 2-3 दिवस तिथे उंदरायचे घर बुजालेच जाते हिचे. मग पोतेरा घाल, सोमवारी घालू नये म्हणतात पोतेरा. आणि नंतर काय व्हायचं, घर सारवत, तिकडच्या वेटाळ्यातली बाई इकडे आली तर त्या बाईला हाक मारे, घर मालकीनली, माय सगळं रामायणच बाहेर काढलं, काय तुमच्या घरी? तर ते घर मालकीन सांगे, आमच्या घरी सारो नाही, पण कोणतं म्हणे? तुम्ही बोलले काय सारवणार आहे? कोणतं सारण म्हणे? उभं उभं. ऐका बरोबर, ज्या घरातून आवाज यायचा उभं सारून समजून घ्या हे घर कट्टर वैष्णवाचं आहे, उभं. आणि ज्या घरातून आवाज यायचा आमच्या घरी आडवं सारण आहे, समजायचं हे घर कोणाचं आहे? कट्टर शैवाचं. इतकं वैर या दोन संप्रदायाचं बिलकुल नाही पटे. एकाच गावात दोन नातेवाईक जवळचे, एक शैव एक वैष्णव. हा वैष्णव पंढरपूरचा कट्टर आणि तो शिवभक्त कट्टर. लग्नात नाही, कोणाच्या मरणात नाही, म्हणे हट हे काहीच कामाचं नाही, हा त्याला शिव्या घाले तर याला शिव्या घाले. हा पंढरपूरचा कट्टर वारकरी एक दिवस शेतात गेला, पावसाळ्याचे दिवस होते, गायले वैरण आणलं, जातानी त्याच्या रस्त्याने गेला, पण तिथं कोणाची तरी येतानी भिंत पडली, रस्ता बंद झाला, त्याला जावं लागलं त्याच्या नातेवाईकाच्या दारून, म्हणजे शैवाच्या. तो म्हणे आज कोणतं पाप म्हणे याच्या सड्यावून चाललो मी. पण योगायोगान काय झालं, त्या शैवाला एक सुंदर 18-19 वर्षाची तरुण मुलगी होती, ते दारात रांगोळी काढून राहिली. याचा राग अनावर झाला होता, पापच आहे म्हणे याच्या दारातून चाललो, पण मुलगी डोळ्यानं पाहिली
राग गेला. घरी जातावर गोठ्यात त्यानं ते गवत टाकलं. जातावर पत्नीला हाक मारली, इकडे ये. तुम्ही झोपता की ऐकता? ते बाई आली, काय झालं म्हणे, आपल्या पोराचं लग्न म्हणे गेल्या वर्षीपासूनच तर म्हणतो म्हणे, माझ्यानं काही काम नाही होऊन राहिलं, त्याचं लग्न करून टाका. नाही म्हणे, मग मी असं ठरवलं, आपला तो जुना नातेवाईक आहे ना, त्याची सुंदर मुलगी माझ्या डोळ्याच्या नजरीत आता पडली, असं वाटते की ती करून आणा. या बाईनं तर एकदम कानाले हात लावले. म्हणे माझ्या कानाले हात आहे, काय झालं म्हणे, तुम्ही उभ्यावाले ते आहेत म्हणे आडव्यावाले, तुमचं एकमेकाचं कुसात आहे म्हणे, मुडेल तुमचं काही जबत नाही म्हणे. तो म्हणे हे तुझं बरोबर आहे, पण एक म्हण पाठ आहे का म्हणे, कोणती म्हणे, जिथं दिली लेख बाय तिला तिथली लागली ढाय. मग तिकडची इकडे आणली की आपलं वळण लागेल. ते म्हणे आपल्या कानाले हात आहे, तुमचं तुम्ही पाहून घ्या. त्याला काही बरं नाही वाटलं. मुलगी सुंदर दिसली, मध्यस्थी माणसाले पाठवलं, संबंध जुळला, मुलगी घरी करून आणली. हा पंढरपूरचा कट्टर वारकरी होता. वारकरी असल्यामुळे हा 4 वाजता उठेन, गुळणा करेन, काकडा सुरू करेन. ही मुलगी गाढ झोपलेली. आता 4-4:30ची झोप साखर झोप असते. या म्हाताऱ्यानं गुळणा केला आणि सुरू झालं त्याच, उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवाचा मेळा गरुडा पारी दाटला. ते मधुर धून कानावर गेली. पोरगी धडकन उठली. म्हणे मा हे का माहेर होय काय, 8:30 वाजे लोक झोपलं तरी चालते. उठली, फळा घेतला हाती, झाडू, घर आणलं, झाड. कसं झाडता असं झाडवं की नाही सगळं. या बुड्याचं पाहिलं ते, बुड्याचं सुरू झाली भुपाडी, पडिलू दुर्देशी मजा आठवे मनसी. तिकडे पाहिलं, ऐ परी. पोरगी थरथर कापली, काय बाबा, हे कट्टर वैष्णवाचं घर आहे, आम्हाला आळवं मुळीच जमत नाही, उभं झाड. तिनं तर आजच ऐकलं होतं उभं झाड हे. म्हणे कसं, फळा हिसकला दाखवलं. म्हणे आपल्या घरी आजपासून असं झाडायचं का. त्या पोरीचे डोळे डबडबले. म्हणे हा काही नांदू देत नाही वाटते म्हणे उभाऱ्या वानाचा. झाडलं याचा काकळ सुरूच. त्या पोरीची झाडलोट झाली. घमेलं पातेलं शेण मातीन पोतिरा घेतला. घर कसं सारवता, आता सारवणच नाही राहिलं ना कोणाच्या घरी आहे. बरं फरशा कशा पुसता, कोणीच आळव्यानी पुसत, अवघ्याच्या घरी दतायच आहे ते. म्हणूनच तर कंबरलेन मानेली पट्टे लागून राहिले. तिनं आणलं आळवं सारव तसं भरभर भरभर. म्हाताऱ्याचे डोळे लाल झाले, पळतच गेला. पोरी तुला आधी सूचना दिली, तुझ्या डोक्यात नाही बसलं का ग. ते पोरगी थरथर कापली, काय झालं, आमच्या घरी आळवं जमणार नाही. मग म्हाताऱ्यानं पोतेऱ्या घेऊन सांगितलं, असं सारवायचं आजपासून उभं, हे कट्टर वैष्णवाचं घर आहे. त्या पोरीनं असं सारवण सुरू केलं. सारवता सारवता रडली. रडता रडता शंभू महादेव, ओम नमः शिवाय, भोले बाबा मी तुझी भोडी मुलगी आहे रे बाबा, या बुड्याला अद्दल घडवायची मला बुद्धी दे म्हणे. पा आता तो भोळा देव. आणि तिचं सुरू झालंय. या बुड्याचा काकळा होत आला आणि छाती फुगून सांगे, पंढरपूर पाटणी गा महाराजा सार्वभौम. आता तिला काय माहित आळव्यावालेली हा सार्वभौम कोण आहे म्हणून. आता ते झालं. मग दूध पियो मोरे ते झालं. देवाची दृष्टही काढली. त्या पोरीचं असं सुरू उभं आणि पाय जाय बुड्याच्या इकडे. असं बुड्याचा झाला काकळा. 4 वाजतापासून उठला होता. बुड्याला आली चहा प्यायची तलब. बुड्यान घेतला हातावर मंजन. बुड्यान सुरू केले दात घासणं. ते पोरगी म्हणे भोले बाबा पावला. तिनं पोतिरा दिला फेकून, डोक्यावरला पदर खोसला, कमरीत हातातल्या बांगड्या केल्या, फीट पळतच गेली. सुवर्ण संधी, ओम नमः शिवाय, धरलं बुड्याचं म्हणलं. बुडा लाल झाला. ऐ पोरी काय आहे म्हणे, मामाजी तुम्ही कट्टर कोणा म्हणे, वैष्णव. तुम्हाला आळवं जमते काय म्हणे, मुळीच नाही. मग आजपासून माझं ऐका. काय म्हणे, असं नाही असे घासा म्हणे. इतकं गरम बुडं पण थंडगार झालं. म्हणे आजपासून पोरी तुमचं तुमच्याजवळ, आमचं आमच्याजवळ. त्या दिवसापासून दोन्ही संप्रदाय हरिहरा भेद नाही, नका करू वाद. दोन्ही एक झाले आणि कोण्या साधूजवळ वारकऱ्याजवळ हा भेदच नाही. आणि नाथ बाबा शांती ब्रह्म होते. आणि त्या बाबाने भोलेनाथाची इतकी सुंदर स्तुती केली आणि 4ही चरणामध्ये शिव शब्द वापरला. म्हणून पहिल्या शब्दात, पहिल्या चरणात प्रभूचं वर्णन कसं केलं बघा. शिव चक्र
शांती ब्रह्म असणारे नाथ बाबा शिवजीला पहिल्यांदाच म्हणतात शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. शिव शब्दाचे अर्थ मी तुम्हाला सांगितले. आता शिव म्हणजे शिवंकर नाही, शिव महादेव नाही, शिव खोलेश्वर नाही, शिव काही नीलकंठेश्वर नाही, शिव गुप्तेश्वर नाही, हजार नावातलं शिव कोणीच नाही. जे 6 अर्थ सांगितले ते होय शिव. आणि ते दैवत कसं आहे? भोळ आहे. भोळ कसं आहे हो? आता भोळ कोणाला म्हणतात? ते महादेव बा भोळ्यांचे देव आहेत, हे एक लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला विचारतो, राग नका येऊ देऊ. इथं बसल्यापैकी कोण आहे भोळ? कोणीच नाही. मग आपला तो देव नाही. तो देव कोणाचा आहे? भोळ्यांचा. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कडी का. भोळ कोणाला म्हणतात? एका गावात श्रीमंत घर होतं आणि त्यांच्या घरी किराणा संपला. बुवा गेले शेगावले आणायसाठी. कधी न येणारे पाहुणे त्या बाईच्या घरी आले. दूध घरी होतं पण पत्ती नाही, साखरही नाही. आता या पाहुण्याच्या समोरून जाणं म्हणजे म्हणती डोकसं नाही संसारात. खिडकीतून मागं पाहते तर कोणी ट्युशनला जायला होतं, कोणी शाळेत जायला होतं. पण एक 17-18 वर्षाचं पोरग त्या गावात बिलकुल भोळं, शाळा नाही, काही घेणं नाही, खेळून राहिलो होतं. कौलाची बैलगाडी केली, बॉटलचे 2 बैल आणि ते खेळून राहिलो. मग या बाईनं खिडकीतून त्याला हाका मारले, बाबू इकडे रे. त्याने ते गाडं ठेवून दिलं, पळत आला. काय मावशी दुकानात जाता? हो. मग 2 10 रुपयाचे कलदार दिले. म्हणे एक गायची साखर आण, एक गायची पत्ती आण. भोळं भोळं कोणाला म्हणतात ऐका. त्यानं 2 नाणे 2 मुठीत पकडले, पण चुपचाप नाही गेलं, असं जागेवरच करे. ड्र गाडी केली सुरू, ड्र गेलं दुकानात. एकायची साखर, एकायची पत्ती. दुकानदाराला समजलं 10 रुपयाची साखर पाहिजे आणि 10ची पत्ती. त्यानं 10-10च्या हिशोबानं पुढ्या काढायला बांधायला सुरुवात केली. पण याच्या डोक्यात काय आलं काय माहित, डबल हाताच्या मुठा मारल्या आणि गाडी डबल घरी खिडकीचं. ती बाई म्हणे भाऊ दुकान बंद आहे का? म्हणे नाही. मग वापस का आला? म्हणजे मावशी तू सांगितलंच नाही ना कोणी याची साखर आणून कोणी याची पत्ती आणून. तुमच्या लक्षात आलं का? त्या बाईनं गालावर हात फिरवले. म्हणे माय लयच भोळ आहे रे. याले म्हणतात भोळ. कोणी याची आणली तरी किंमत एकच आहे. याच्यातलं कोण आहे असं कोणीच नाही. पण बघ तुम्ही किती कवट्यानं बेल वाहलं तरी तो आपल्याला प्रसन्न होणे नाही, कारण आम्ही भोळे नाही. रावण, कुंभकर्ण, हिरण्याक्ष, हिरण्यकश्यप, शिशुपाल, वक्रदंत, कंस हे सगळे शिवभक्त होते. पण शिवजीनंच त्यांचा घात केला. फक्त 2च भक्त भोळे झाले, एक उपमन्यू, दुसरा मार्कंडेय. आणि या दोघांसाठी अक्षय पद देऊन टाकलं. म्हणजे हा भोळ्यांचा भोळा देव आहे बा, भोले बाबा. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती. नुसतं भोळेच नाही, सम्राट राजे आहेत. आणि अशा भोळ्या देवाचे पाय माझ्या चित्तात आहेत. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. नाथ बाबा लोक म्हणतात, महाराज तुम्ही तर दत्त संप्रदाय व शिवजीची स्तुती का करता? काही हरकत नाही. ते भोळे आहेत, राजे आहेत, त्यांचे पाय तुमच्या चित्तात आहे. आणखीन तुम्ही काय करता? म्हणत त्या शिवाचं नाम माझ्या वाचेवर नेहमी येते. मग काय फायदा होते? दुसऱ्या चरणात
वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम. शिव 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 मुखातून नामस्मरण करत राहा. ज्या गोष्टीमुळे मनुष्य नरकाकडे जाते ती बाधा होत नाही. तया न बाधी क्रोध काम. हे दोन माणसाचे 6 पैकी सर्वात मोठे शत्रू आहेत. षडरिपू म्हणतात. काम, क्रोध, मदमत्सर, दंभ, अहंकार. हे 4 कमी आहेत, हे 2 फार मोठे शत्रू आहेत. पण शिव 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 म्हणणाराला काम आणि क्रोध काहीच बाधा करू शकत नाही. पहा तुम्ही, काम येत असतो डोळ्यामधून आणि क्रोध येत असतो कानातून. आणि हे दोनच असे शत्रू आहेत की माणसाचा सगळा विनाश करून टाकतात. पण तुम्ही शिव 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 वाचन म्हणत राहा, हे दोन्ही शत्रू तुमचं काहीच करू शकत नाहीत. पहा, जगाच्या पाठीवर अनेक देवता आहेत. देवता आहेत 33 कोटी देव, चामुंडा, अष्टकोटी, भैरव, एवढी देवदेवता आहेत. पण आमचे महाराज सांगायचे की बाबू, कोण्याच देवाला घाबरू नाही माणसानं, पण महादेवाला घाबरलं पाहिजे. महादेव कुठचीही देवता आहे. झालं आता सोडूनच देऊ, तुम्हाला झोप आल्यासारखं होऊन राहिलं. महादेवाचा मुक्काम कुठे असते? मशानभूमी. आणि भगवान विष्णूचा मुक्काम कुठे आहे? पाण्यात, क्षीरसागरात. पहा ना तुम्ही, हे दोन्ही देव, एक आहे पाण्यात आणि एक आहे मशानात. तेरे चांगले महाल बांधून होते का अलग अलग धातूची? नाही, एक देव पाण्यात आहे, एक मशानात आहे. हे 2 गोष्टी आपल्याही होतात. शेवटी जावं लागेल मशानात. आणि एखादा जर तुम्हाला आम्हाला भयंकर खराब रोग जर झाला तर डॉक्टर सांगतात घरी न्या, चांगलं चुंगलं 1-2 महिने खाऊ घाला. सगळ्या पाहुण्याले, सोयऱ्याले, धायऱ्याले माहीत होते. सगळे लोक आपल्या भेटीला येतात. एक जण भेट घेऊन येते, चौकात भेटते, दुसरा जाते राम राम कुठे गेले ते भाऊच्या भेटीला. मग आता हा चालला ना, त्याला विचारायचं काय काम, काऊ कशी आहे भाऊची तब्येत? तो पाहून आलेला म्हणते काही खरं नाही, भाऊचं देऊळ. झोपू नका, भाऊचं देऊळ कुठे आहे? हे होय विष्णूचं वास्तव्य. आणि शेवटी जाव कुठे लागेल? मशानभूमीत. या 2 देवानं 2 जागा पक्क्या करून ठेवल्या. म्हणून महादेवाला घाबरलं पाहिजे. महादेवाला डोळे किती आहे? तुम्ही पाहिलेच ना महादेव. कुठे झाली ती भेट? महादेवाचे 2 रूप आहेत, एक निर्गुण, एक सगुण. सगुण रूप म्हणजे मूर्ती, निर्गुण रूप म्हणजे शिवलिंग. आणि या दोन्हीचा अभ्यास जो करतो त्याला ईश्वराची प्राप्ती होते. निर्गुण सगुण याचा अभ्यास समजला पाहिजे ना. पण तुम्ही फोटोत पाहाल महादेवाला किती डोळे दाखवले? 3. पण 3 डोळे कोणाले असतात का? अवतळे असे. डोळे 2च आहेत. मग हा तिसरा तिल, दशमद्वार, 10वी खिडकी हे काय? कारण शिवजीचं दुसरं नाव आहे विश्वनाथ. हे विश्व तयार केलं, त्याचे मालक झाले. ज्या दिवशी शिवजीनं विश्व निर्माण केलं त्या दिवशी शिवजीचे दोन्ही डोळे बंद आहेत, आजही बंद आहे. पण हा एक डोळा आपल्याला उघडा वाटते, तो डोळा नाही, तो कॅमेरा आहे. झोपल्यासारखं नको होऊ. तो कॅमेरा आहे. मी काय करतो हे त्या कॅमेऱ्यात दिसते, तुम्ही काय करता हे त्या कॅमेऱ्यात दिसते. म्हणून कोण्याच देवाला घाबरू नाही, पण महादेवाचा धाक ठेवला पाहिजे. जेव्हा आम्हाला देवाने उत्पन्न केलं 84 लक्ष योनीमध्ये, तर आपल्या ठिकाणी 2 गोष्टी ठेवल्या, एक मन आणि दुसरी बुद्धी. कोणताच माणूस पाप करत नाही, बुद्धी सांगते नको त्याच्याकडे वाटचाल करू नको, पण मन म्हणते घे करून, चांगलं होते. म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, मनोमार्गे गेला तो इथेची मुकला. मग आपण बुद्धीचं नसतो ऐकत, कोणाचं ऐकतो? मनाचं. झोपल्यासारखं नका होऊ दे. आता सगळे हरभऱ्याचा हंगाम चालू होता. तुमच्या शेतात हरभरा चांगला परिपक्व झाला, खाण्याजोगता. संध्याकाळी तुम्ही गेले चक्राले, शेजारी 2-3 हरभरे ते खाण्याजोगते झाले. तिकडे पाखरूही नव्हतं. घरी येता येता खरं सांगा कुठचा अंसा? आपल्या वारातला नाही हो, दुसऱ्याच्या. पण उद्या कुठे चालला भाऊ? शेगावले. हा मावशीच्याही घरी देजो, तो लगे अक्काच्याही घरी देजो. तुम्ही जरा बारकाईने लक्ष द्या. हे आणताना कोणालाच नाही दिसलं, पण त्या कॅमेऱ्यात उमटलं. कोणाच्या? महादेवाच्या. म्हणून म्हणतात कोणाचा धाक नका ठेवू, पण महादेवाचा धाक ठेवा. शिवकथा बरोबर ऐका.
एक भावगीत आहे ते अभंग नाही का. पाप करूनी पापी मन हे झोपता का. पाप करूनी पापी मन हे सैरा वैरा पडतैर. काय काय केलंस भल्या मानसा शिवाला सार कळतैर. काय काय केलं भल्या मानसा शिवाला सार कळतैर. पाप पापी मन हे पाप करूनी सावली तुझ्या पासनी कधी दूर जात नाही. कधी दूर जात नाही. सावली तुझ्या पासून कधी दूर जात नाही. कधी दूर जात नाही. तू केलेल्या पापाची कधी माफी होत नाही. कधी माफी होत नाही. केलेल्या पापाची कधी माफी होत नाही. कधी माफी होत नाही. शांती तुला हे झोपू देईना. शांती तुला हे झोपू देईना. दिन रात त्याला कळतैर. काय काय केलं भल्या माणसा शिवाला सार कळतैर. काय काय केलं भल्या माणसा शिवाला सार कळतैर. मन हे सैरा वैरा पळतैर. काय काय करतोय भल्या माणसा शिवाला सार कळतैर. काय काय केलं भल्या माणसा शिवाला सार कळतैर. त्या तिसऱ्या डोळ्यातून तुम्ही आम्ही काय काय करतो शिवजीला सगळं समजते. त्या बाबाचा शेवटी धाप ठेवा म्हणतात. जीवन जगत असताना शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. फायदा वाचे वदता शिव नाम तया नवाधी क्रोध. असं तुम्ही करत राहा. काम क्रोध समाप्त झाल्याशिवाय राहणार नाही. जे 88 कर्म सांगितले आहेत योग याग यम नियम धारणा प्रत्याहार हे काहीच करायची गरज नाही. तिसऱ्या चरणाकडे धर्म अर्थ काम मोक्ष. 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 धर्म अर्थ काम मोक्ष.
वेद शास्त्र पुराण सर्वांनी सांगितलं की जीवन जगत असताना माणसाच्या जीवनात 4 प्रकारचे पुरुषार्थ असतात: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. राजा शिबी धर्मानं वागला पण त्यांनाही जमलं नाही. अर्थ, धर्मराजा युधिष्ठिर धर्मानं वागले पण त्यांच्याही सभेत सोन्याचं मुगूस अर्धमासाचं बनलं होतं. हे कोणाला शक्य होत नाही. पण खरोखर जर शिवजीची भक्ती केली आणि प्रत्यक्ष रूपाने अप्रत्यक्ष रूपाने शिवजीची ज्योत जर आपण इथं दशमद्वाराकडे पाहिली तर 4 पुरुषार्थ तुमच्या आयतेच घडतात: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. शिव देखता प्रत्यक्ष. आता धर्म म्हणजे काय? धर्म रक्षिती रक्षता. धर्माचे प्रकार असतात 13 प्रकारानं धर्मसिद्धीला गेला पाहिजे. पण आपण काही करू शकत नाही म्हणून 3 व्याख्या आहेत. एक आहे देव, दुसरा आहे दानव, तिसरा आहे मानव. देव कोणाला म्हणतात बघा? ज्याचं कधीच चुकत नाही त्याला म्हणतात देव. ज्याचं कधीच चुकत नाही तरी म्हणते माझं चुकलं त्याला म्हणतात साधू. आणि ज्याचं मरेपर्यंत बरोबर येत नाही तरी छाती ठोकून म्हणते पठ्ठ्याचं कधी चुकत नाही त्याला म्हणतात माणूस. आणखीन पहा, देव कोणाला म्हणतात? जो देतच राहतो त्याला म्हणतात देव. जो घेतच राहतो, हिसकावून घेतो, तो आहे दानव. आणि देवाजवळून घेतोय काही ना काही दान करतो त्याला म्हणतात मानव. मग आपण कोण? मानव. देव आपल्याला देते, आपण दान करत राहायचं. माणूस बना. तुमचा धर्म सिद्धीला जाईल. आपल्या माणसाचं कर्तव्य आहे. काय कर्तव्य आहे बघा? हातानं टाळी मुखानं नाम, श्रीराम जय राम जय जय राम. दुसरं, देणे को अन्नदान, लेणे को हरिनाम, तरणे को लीनता, डुबणे को अभिमान. एका ठिकाणी असं सांगितलंय की माणूस म्हणून जन्माला आल्यावर एकच करा: तन मन धन हरी चरणी पाहिजे. तन मन धन हरी चरणी पाहिजे. मुखामुखामध्ये हरिनाम पाहिजे. मुखामुखामध्ये हरिनाम पाहिजे. मुखामुखामध्ये हरिनाम पाहिजे. किती सुंदर सांगितलं माणूस म्हणून जन्माला आलं. त्याच्याही पुढे सांगतात: धन ना दौलत सारे पैशात मन, कधी नाही केले तू अन्नदान. अन्नदान करण्यासाठी भाग्य पाहिजे. मुखामुखामध्ये हरिनाम पाहिजे. इतकं सुंदर वर्णन केलं. किती कमाई करसाल तुम्ही? 2चं 4 झालं, 4चं 10 झालं, मातीच होतं, मार्बल लावली. पण ज्या दिवशी आपला जन्म झाला त्या दिवशी आंघोळ कोण केली ती ध्यानात आहे? नाही. पण मेल्यावर आपली आंघोळ कोण करीन हे समजेल? नाही समजणार का? म्हणून बारकाई नाही का, आलो तरी विटाळ, गेलो तरी विटाळ. इतकं सुंदर सांगितलं. माळ्यावर माळ्या मजले कित्येक बांधसी, अन मेल्यावर धन गेलं पोराच्या हाती. अन मेल्यावर आत्म्याला शांती पाहिजे. अन मुखामुखामध्ये हरी नाम. अब तुम कब स्मरोगे राम राम राम, कब स्मरोगे राम 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 राम, कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम, दो दिन का मेहमान, दो दिन का बालपन में खेल गवाया, तरुणपन में काम, बुढ़ापे में कांपने लागा, निकल गया अवसान. कबस मरोगे राम, किंवा क्षणभंगूर नाही भरवसा. असे अनेक पुरावे देता येतील बाबा. म्हणून करावी तातडी परमार्थाची. म्हणून धर्म, अर्थ. अर्थ म्हणजे एखाद्या शब्दाचा उलगडा म्हणजे अर्थ, पण तसं नाही. अर्थ म्हणजे हा अर्थ आहे. आणि या अर्थाच्या मागे 15 प्रकारचे नाथबाबांनी अनर्थ सांगितले. एकदा काय पैसा आला तर 15 प्रकारचे पाप मनुष्य करू शकतो. आणि सज्जनों का पैसा साधू और फकीरों में, दुर्जनों का पैसा डॉक्टर और वकिलों में, असं म्हटलं. म्हणून चांगल्या मार्गाने जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. या मार्गाने धन कमवायचं, तो झाला अर्थ.
काही लोक असे आहेत खूप कंजूसी करतात. जसं आता इथं सप्ताह चालू आहे आणि आजूबाजूचे लोक येतात. काही लोक असे आहेत बिलकुल अर्थ खर्चच नाहीत करत, कोणासाठीच नाही, स्वतःसाठी नाही, गावासाठी सोडावं, घरातल्यासाठी नाही. तुम्ही आजही पहा आपल्या भागात त्याला कंजूस म्हणतात. कंजूस लोक बाजारात लवकर जातात की उशिरा? उशिरा. तुम्ही 15 रुपये पावन वांगे आणा पहिले, ते 15 रुपयात किलो भर आणतात. हो, त्याच्याही पुढचं पहा तुम्ही 10 रुपयाची एक मेथीची गड्डी आणा, ते 10 रुपयात 4 आणतात. कोणाला कुठंच जाऊ देत नाही. आणि असा कंजूस घरी मरू द्या, हे घरचे साजरं कधीच रडत नाहीत. आम्हाला कुठे जाऊ द्या दे, पिकेलच वांगे आणि माय, असं रडतात. तुम्ही ऐका, सगळे लोक दुरून दुरून कीर्तनाला येत पंचक्रोशीतले. आणि असाच एक कंजूस त्या गावात होता. ते बाई म्हणे पहा बरं, तुम्ही मला जाऊ देत ना म्हणे, सगळं गाव जाते म्हणे, इकडून 10 रुपये तिकडून 10 रुपये 20 रुपये 25 रुपये गमावतात. तो म्हणे ते काय म्हणे कीर्तन म्हणे, पावसाळ्यात आपल्या वावरात असते म्हणे कीर्तन. तुमच्या ध्यानात आलं असेल ना, कीर्तन असते म्हणे, हे तसंच कीर्तन आहे म्हणे, 1.5 घंटा काही बोलतात म्हणे, पाकिट घेतले की चालले जातात. ते बाई तर म्हणे माय कोण्या जन्मातलं पायाच्या पदरी बांधलं म्हणे, देवधर्म आपल्याला नाही करू देत म्हणे, कारण अर्थाची काही घेणदेण नव्हतं. शेवटी ते बाई म्हणे जा बरं, त्या बावदीच्या बुवाचं कीर्तन आहे म्हणे असं. तो म्हणे या लोकांना काही डोकसं नाही, इकडून 10 तिकडून 10, 7 दुनी 14, 140 रुपयाचा हप्त्याचा भाजीपाला होते म्हणे. ते म्हणे जा. तो म्हणे बरं तू लयच नादी आली तर जातो म्हणे. ते बाई म्हणे ऑटोत म्हणे पैसे गमावत नाही, व्यायाम होते म्हणे, चालणं होते. मग ते बाई म्हणे बॅटरी घेऊन जा म्हणे. बॅटरी घेऊन जात नाही मी म्हणे, का शेल्लय जातात म्हणे. किती भारी आहे बघा. त्यानं आणला होता 700 रुपयाचा बूट, तो गेला बूट घालून. या बाईनं दार बंद केलं म्हणे, माय जाऊ दे बरा गेला, अर्ध पुण्य कोणाला येत असते म्हणे, बाईले येते म्हणे. भाग्य गजान बाबा माय. त्या बाईनं बाबांनी काढीन बसली वाचत. 7-8 मिनिटं झाली, डबल दार वाजलं. ते बाई म्हणे आता कोणाला काय झालं? दार उघडलं तो माणूस हजर होता. का तुम्ही तर कीर्तनाला गेलते म्हणे. गेलतो ना. तुला काही डोकसा आहे म्हणे, हा एवढा मोठा लाईटदारी चालू आहे, मी येलो किती युनिट फिरते ना किती बिल येईल म्हणे. ते बाई तर म्हणे माय खरंच किती पापी यावं म्हणे, मी याच्या जन्मात आली म्हणे, पदरात बांधलं. पण बाई हुशार होती. का तुम्ही जोळा केवढ्याचा आणला म्हणे? 700चा म्हणे. इकडून पैदल गेले, तिकडून पैदल आले, आणखीन जासान, आणखीन येसान, त्या बुटाच्या टाका ना घासतील काय? तो म्हणे इकडे पाय बूट कुठे आहे? बूट बगलीत होता त्याच्या. ते बाई तर म्हणे बाई तुमचे धन्य झाले हो, तुम्ही तर बूट घालून गेलते म्हणे. हो मग हा बगलीत कसा घातला म्हणे? जिथं लाईट बंद करायची याद आली ना तिथून घातला म्हणे. त्या बाईनं पटकन लाईट बंद केला, बूट घालान जा. तो म्हणे इथून नाही घालत, आता जिथून काढला होता ना तिथून घाल. ते बाई म्हणे तुम्हाला कसं माहित तिथून काढला म्हणे? गोट्यावर गोटे ठेवले पठ्ठ्यानं निशारी म्हणे. सांगा आता ही इतकी जिद्दी लोक काय शिवजीचा अर्थार्थी काय खर्च करतील? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. काम म्हणजे कोणतं? काम नाही झालं पाहिजे रिकामा. काही लोक कामही करतात आणि देवाचं नावही घेतात कामामध्ये, काम काही म्हणा राम राम. आता आमचे एक मोठे बाबा होते, वारले ते. संजीव होईल माहीत होतं, कारण मांबू आहेत नाही सगळे माहीत. असे मोठे बाबा ते 10 म्हशी आमच्या घरी. मोठ्या बाबाचं इथून इथपर्यंत गंधन, मोठ्या मोठ्या 2 माळा. एक भाऊ सकाळी दूध न्यायचा आणि एक संध्याकाळी अकोल्याला न्यायचा. 10 म्हशी आणि माळ बिलकुल एक अशी बोटातच. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. म्हणजे कामामध्ये काम काही म्हणा राम राम, असं वाटे की बापरे किती देवधर्म चालू आहे. तो बुडा 10 वाजता म्हशी सोडे, पण 9:30 उठून दे, अर्धा घंटा सोडेच नाही. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आता उठून दे वाळग्यात, पण सोडे का नाही? तुमच्या ध्यानात नाही? ह्या 10 जणी जर रस्त्यानं शेण टाकतात तर किती नुकसान होते? रामकृष्ण हरी. पण इतका बुडा हुशार होता, मस्त काळी मारे अशी हातात माळ, निकडून उठ बाई उठ, रामकृष्ण हरी. तुला नदीवर नेतो, रामकृष्ण हरी. तो अंग धुवून देतो, रामकृष्ण हरी. उठ बाई उठ. एक माई काकू म्हणे बाबू तो मोठ्या बाबाचं मरण म्हणे गळ्या मोठ्या एकादसले होईल म्हणे. मी म्हटलं काकू मला तर पंचांगाचं टीव्ही शन तो आजोळ लायल पुरते म्हटलं.
पण बुडा कधी मेला माहित आहे? बैल तोरणाखाली गेले आणि यानं जीव सोडला इकडे. धावधाव मेला आणि पूर्वी नाही जेवला, इतका अपशकुन्या रामकृष्ण हरी. पण पहा 9 म्हशी वाळग्यात शेण टाक, पण एक तितकी डागेल होती मादारी टाके रोज. एक दिवस मी ओठ्यावर उभा, त्या बुड्याची गंमत पाहून राहिलो. उठ बाई उठ, रामकृष्ण हरी नदीवर नेतो, रामकृष्ण हरी तो अंग धुवून देतो, रामकृष्ण हरी. अर्धा घंटा म्हशी उभ्या केल्या, 9 शेण टाकलं आणि एक डागेल होतीच मादारी टाकणारी. त्या दिवशी मी ओठ्यावरच उभा, मला कीर्तन नाही ना भागवत नाही, आणि बुडा कोणाशी बोलला तरी रामकृष्ण हरीन बोलणं चालू. त्या 9 म्हशी पुढे गेल्या आणि मी दुरून दिसलो. बुडा मला म्हणे रामकृष्ण हरी. मी म्हटलं रामकृष्ण हरी आज होका नाही का? म्हटलं घरी रामकृष्ण हरी. आज होका नाही वाटते म्हटलं रामकृष्ण हरी. बरोबर म्हैस माझ्या दारासमोर आली, तिच्या पोझिशन मध्ये उभी राहिली, दिलं घमील भर शेण टाकून माझा. बुड्यानं काय केलं, ते काढीन माळ अशी एका ठिकाणी घेतली, जोरान दिला पाठीवर दणका. रामकृष्ण हरी. अति काऊन मेली हो, वाळग्यात काऊन नाही मेली? रामकृष्ण हरी. तुमच्या लक्षात आलं का? असं वाटतं काय देवधर्म चालू आहे, कामामध्ये काम हे आहे काय? हो हा काम नाही, तो जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवाच्या दर्शनाला पहाटे काकड्याला निघाले गेले नाहीत. आता देवाला काय नाही समजत, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. थोड्या वेळानं गेले तुकोबा, का नाही आले? तुकोबा रडून सांगतात, कामी नेले चित्त कैसे अवलोकू मुख. कारण देवाच्या सोबत खोटं कधी बोलता नसते, म्हणून काम आणि मोक्षाला तर आपण जाऊ शकत नाही. संत म्हणतात मोक्ष सुखा हानुला था. पण मोक्ष म्हणजे काय हो? मोक्ष म्हणजे शेवटची पायरी आहे. ते पुनरुपी जन्म पुनरुपी मरण या चक्रात पडायची गरज पडत नसते. म्हणून शिवजीचं नाव घ्या, इथून उच्चार करा, डोळ्यात रूप, पायामध्ये देवाचे पाय आपल्या चित्तामध्ये. अशी अवस्था तुमची झाली की चारी पुरुषार्थ तुम्हाला घडल्याशिवाय राहत नाहीत. आणि शिवजीला बेलपत्र फार आवडते, म्हणून तुम्हाला सांगतो, 5 पानाचा बेल जर कदाचित कोणाला सापडला तर फार भाग्यवान. 5 पानाचा, नाही तर उद्या सोमवार बसान पाहत एखाद्या बेलात झाडा. सहज जर तुमच्या हाती आला मोठाचा मोठा, तर काय करायचं ऐका. लाल चंदन, पिवळं चंदन, पांढरं चंदन, भस्म हे चारही गोमूत्रामध्ये त्याची पेस्ट बनवायची आणि 5 पानाच्या बिल्वपत्राला असा तो मलम लावल्यासारखं करा. मोरपीस घ्या, मोरपिसानं पहिल्या पानावर ओम न म शिवाय असं लिहा. आता ओम नमः शिवाय हा पूर्ण मंत्र नाही, तो शॉर्ट मध्ये आहे. जसं आधी आपण पत्र लिहित असताना लिहायचं सन विवी, त्याचा अर्थ असा होता सप्रेम नमस्कार, विनंती, विशेष. तसंच ते ओम नमः शिवाय हा प्रणवाचा उच्चार असतो, हा पूर्ण मंत्र नाही. आता ह्या बेलपत्रावर तसं लिहायचं. पूर्ण मंत्र कसा आहे बघा. ओमचा अर्थ आहे अकार उकार मकार रफार अर्ध चंद्र आणि अनुस्वार, हा झाला ओम. न चा अर्थ पा काय होते, नागेंद्र हाराय त्रैलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय ओम नमः शिवाय. आता न म चा अर्थ आहे मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश परमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुभजिताय तस्मै मकाराय ओम नमः शिवाय. सी चा अर्थ आहे शिवाय गौरी वदनाब्ज रुंद सूर्याय दक्षाय धुर्नाशकाय श्रीलकंठाय ऋषभध्वजाय तस्मै शिकाराय ओम नमः शिवाय. व चा अर्थ वशिष्ठ कुंभद गौतमारे मुनींद्र देवार्चित शेखराय चंद्रार्क वैश्वानर लोचनाय तस्मै वकाराय ओम नमः शिवाय. काय राहिलं याच्यातलं? चालू दे म्हणा, तो आलं काय राहिलं, फक्त आता दुपट सोड्याचं राहिलं, विठ्ठल जय जय राहिलं. शेवटचं ये आहे यक्ष स्वरूपाय जटाधराय पिनाक हस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय ओम नमः शिवाय. एवढं पूर्ण आपण लिहू शकत नाही म्हणून शॉर्ट मध्ये सांगितलं ओम नमः शिवाय. असं 5 पानाचं बिल्व सापडलं तर शिवलिंगावर ते वर ठेवायचं. आता बेल हो, पिंड म्हणजे काय, गोटा आहे का? तो सकुटुंब सपरिवार आहे. ते काय आता सांगत बसत नाही, नाही तर माणसाने याला सांगताच येत नाही असंही नका गैरसमज करू. तो 5 पानाचा बिल्व लिंगावर ठेवायचा. तुमची पूजा अर्चा संपली, आरती नैवेद्य झाला की तो 5 पानाचा बेलपत्र घरी आणा, सावलीत त्याला 4-5 दिवस सुकू द्या. नंतर फोटो फ्रेम वाल्याकडे न्या आणि काचेच्या फोटोमध्ये असा उभा फ्रेम करा. आपल्या देवघरात देवाईच्या पाठीमाग असा उभा करायचा. इथून फायदा काय होते माहितीये? ज्या दिवसापासून 5 पानाचा बिल्व सिद्ध मंत्रानं तुम्ही आपल्या देवघरात ठेवला, तिथून 5 पिढ्या तुमच्या घरात अपघाती मरण कोणाचं होणार नाही, पहिला फायदा. आणि दुसरा फायदा, अल्प आयुष्य कोणी मरणार नाही.
याचं कारण काय आहे तर शेवटच्या चरणात आहे. जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव एका जनार्दनी
जनार्दनी सेव निवारी कडी काळाचा भेव. भगवान भोलेनाथ तुमची भीती दूर करतील फक्त जाताना. कसं जीवन जगायचं लक्षात ठेवा पुरुष मंडळी. ऐका, शेजाऱ्यासोबत मरेपर्यंत वाद नको, शेतातले शेजाऱ्यासोबत वाद नको, नाती गोती सांभाळा, पैशासाठी कोणता संबंध तोडू नका. कपाळाले गंध, डोक्यावर शेंडी, तुळशीची पवित्र माळ, एकादशीचं व्रत, धर्म कार्यासाठी नेहमीसाठी सहाय्य राहा. पत्नी काही घरातली मोलकरीन दासी नसते, ती लक्ष्मी आहे, तिचा अपमान कधी करू नये. शेवटपर्यंत सडळ हातानं दान धर्म करत राहायचं, हे पुरुष मंडळी करतात. तुम्ही असे वागले तर भोलेनाथ तुमची कधीच अवदशा होऊ देणार नाही. महिला मंडळी ऐका, सासू सासरे आपले कोणी नसतात, पण आपल्या मालकाचे कोणीतरी आहेत म्हणून त्यांचा अपमान करू नका. म्हातारेले हेसड पेसड करू नका. मुलांमुलींवर संस्कार टाका. पतीच्या पहिले कधी जेवण करू नये, पतीच्या पहिले कधी झोपू नये, पतीच्या उशिरा कधी उठू नये. तुम्ही ऐकता की झोपता? पतीच्या पहिले कधी जेवण करू नये, पतीच्या पहिले कधी झोपू नये, पतीच्या उशिरा कधी उठू नये. पती जेवायला बसला की त्याच्यासोबत कटकट कधी करू नये. असं एका कीर्तनात मी सांगितलं, म्हटलं पती जेवायला बसला की त्याच्याशी कटकट करू नये. एक बाई मधातच उठली, म्हणे महाराज तितकाच तर हाती लागते कोणी तो. म्हटलं तुमचं तुम्ही ते पाहून घ्या, पण पती जेवायला बसला की त्याच्याशी कटकट करू नये. आणि पती जर सकाळी घरून जात असेल बाहेर तर एवढंही खाल्ल्याशिवाय त्याला जाऊ देऊ नये, कारण घरून गेलेला माणूस वापस येईल याचा भरोसा नसते. समजा तुम्ही भांडण करून बिना खायचं जाऊ द्या आणि घडू द्या काही वाईट घटना, मग विचारसान बा म्हणून बोले आता काय करू. हे बुवा सांगतील मग महिन्याच्या महिन्या अमावस्याच्या अमावस्याला पाणी टाकत जा, एक घास काढत जा, इस्त्यावर ठेवत जा, पक्षाला दाखवून देत जा. मग तुम्हाला येईन त्याचा पश्चाताप, पण मग येईन हुंबळला तुम्हाला भजेला आवडत व आता काय करतो. म्हणून जिवंतपणे साजरे राहा, हा सर्वात मोठा पतिव्रता धर्म आहे. काही बेल व्हायची गरज नाही असं माझं म्हणणं नाही, व्हा, पण हे अतिशय महत्त्वाचं आहे. असे जर तुम्ही जीवन जगले तर कडी काळ तुमच्याकडे वाईट दृष्टीनं पाहणार नाही. प्रत्येकाला पहिले 3-3, 4-4 मुलं होते, आता किती आहे. लय सुधारले लोक, स्टँडर्ड झाले. आता एकच आहे. पण शंभू महादेवाला एकच मागा की माझ्या मुलाला नोकरी लागली तरी चालेल महादेवा, पण माझ्या पोराला वाईट व्यसन कधी लागू नको देऊ. आमचं आयुष्य आमच्या पोराला द्या, पण त्याचं आयुष्य व्यवस्थित ठेवा. असं जर तुम्ही वागले तर पुढे रडायची पाळी कधी जीवनात येणार नाही. हेच शिवजीची सर्वात मोठी खरी भक्ती आहे. मी तर एकच मागतो, जे गोपाल दादा आपण म्हणून अधोगतीने गेले, पण हे देवा त्यांच्या सूक्ष्म देहाला तुम्ही योग्य मार्ग द्या. त्यांचे 3 भाऊ आहेत, ते मागे राहिलेत. अर्थातच एक मत असो, शेवटपर्यंत धर्मकार्य त्यांच्या हातातून घडो. आणि तुम्हा सर्वांसाठी एकच मागतो, दुर्बुद्धी ते म्हणा कदान उपजो नारायण. भगवान सर्वांचं कल्याण करतील. विनायक दादा आदी करून सगळी मंडळी सर्वांचं देव कल्याण करो. देणारे 2च देव आहेत, त्या देवांचं आपण भजन करू. हर हर महादेव देव संपा काशी